नमस्कार, मी सतीश आकात आपलं स्वागत करत आहे सह्याद्री समाचार या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत जिंतूर सेलू विधानसभेमधील वालूर या गावात आणि तिथं जाणून घेणार आहोत वालूरमधील मतदारांचा कौल। विद्यमान आमदार निवडून येणार की नवीन चेहरा विकासाचा समोर आणणार? तर चला माझ्यासोबत वालूर येते। काय नाव आहे तुमचं? रुस्तम बाबू सोमन। बरोबर। काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये काय कोण आमदार होईल? जिंतूर सेलू मतदारसंघात आता आजी माझी त्यामुळे नागरिक साहेब निवडून येतील। अच्छा, पण आता आजी माझी पण चांगलाच जोर लावलेत। मग आता नागरे साहेब नवीन चेहरा आहेत, मग येईल का नाही? नागरिक साहेबावर भक्ती समजा लोकांच्या नवीन चेहरा असल्यामुळे नवीन चेहरा असल्यामुळे त्यांची शक्यता आहे समजा। आणि निघते नक्कीच निघते। बरोबर, चालतं। तुम्हाला काय वाटतं? हो, काय नागरे साहेब नागरे साहेब निवडून येते? नक्कीच चालते चालते। रामराव रामराव। काय नाव भाऊ तुमचं? ओमकार विजय खपले। काय यावेळेस जिंतूर सेलू विधानसभेमध्ये कोणाची चर्चा जिंतूर सेलू विधानसभेमध्ये सध्या नागरे साहेबाचीच हवा आहे। बरोबर नवीन चेहरा आहे आणि युवा नेतृत्व आहे, बरोबर। त्याच्यामुळे ओबीसी कॅन्डिडेट आहे। ओबीसी कॅन्डिडेट आहे, पण मग सत्ता पलट पाहिजे। सत्ता पलट विद्यमान आमदारांना कामं केलीत ना भरपूर? कामात आहे थोडीफार, पाहिजे तसे नाही। बरं, त्यामुळे चेहरा बदलायचा असा। चेहरा बदलायचा। काय नाव आहे तुमचं? शेख पाशा। काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेत कोणाची हवा आहे? काय वाटतं कोण निवडून येईल? दीदीची हवा आहे सध्या। दीदीची हवा आहे समजा, दीदी निवडून येते 100%? 100%। मग आता माग विद्यमान आमदाराने केले का कामं तुमच्या इथं? हा, केले ना सगळे कामं? हो, रोडाचे कामं केले। बर। काय नाव आहे तुमचं? अक्षय झरकर। बरं, काय जिंतूर सेलू विधानसभेमध्ये आता कोण येईल निवडून? तुम्हाला काय वाटतं? नागरे साहेब, नागरे दुसरं साहेब? कोणीच नाही। हो, दुसरं कोणीच नाही। बरं, नागरे साहेब निवडून आल्यावर विकास कामं करतील असं वाटतं की तुम्हाला? हां, मग त्यासाठी ते निवडून गेलो विकास कामं करण्यासाठीच। हां, आणि विद्यमान आमदारानं कामं केली त्यापेक्षा चांगलेच करते ना, अशी आशा आहे। अशा आहे। बरोबर। नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नासर पठाण। नासर पठाण। तर सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणाचं वार आहे सध्या? तुम्हाला काय वाटतं? विद्यमान आमदाराची सीट लागेल का नवीन चेहरा येण्याची संधी आहे? नाही, आता ह्या मतदारसंघामध्ये विजय भांबळेची सीट लागेल। विजय भांबळेची सीट लागेल, पण विद्यमान आमदारानं भरपूर कामं केलेली तिथे। काय नाही काम केलं नाही। 3 वर्षात आमचं पीक विमा वाया गेला, सगळं खळदण भेटली नाही। आमचे 3दा मंडळ वगळणीमध्ये गेले, शेतीमालाला भाव नाही। यावेळेस तुम्ही विकासाचा पर्व बदलणार? नाही, विकास झालाच नाही ना। बर। विकास कोणतंच झालं नाही आतापर्यंत। वालूरला विकास झालंच नाही काही। बर, यावेळेस तुम्ही चेहरा बदलणार? चेहरा बदल। मग नवीन कोणाला निवडून आणणार? विजय भांबळेला। विजय भांबळेला। काय नाव आहे तुमचं? अशोक बाबूराव भालेराव। काय काय आता जिंतूर सेलू विधानसभेमध्ये सध्या कोणाची चर्चा आहे? चर्चा कुर्लिकराव नागरिकचीच आहे। बर। तर आता एक नवीन जनतेला असं वाटतं की हे दोन्ही चेहरे होऊन गेलेलेच मागाले, बोर्डीकर साहेब झालं, भांबळे साहेब झालं, यांचे पाहिले, परंतु यांच्या विकास त्या पद्धतीचा नाही। आता नवीन सर्व जनतेचा सर्व आम जनतेचं विनंती आहे की नवीन चेहऱ्याला संधी द्यावी। नागरे एक ओबीसीचा कॅन्डिडेट आहे, हा सर्व बहुजन एक व्हायला आहे ही आनंदाची गोष्ट आहे सर्वांना असं वाटतंय। बरोबर, तर नागरे साहेबाची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे। हा आहे, पुन्हा सर्व समाज जागृत झालेला आहे। ठीक आहे। काय नाव भाऊ तुमचं? अजय परमेश्वर निर्वळ। काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये कोणाची चर्चा आहे? कोण आमदार होईल? सध्या तर जिंतूर सेलूमध्ये चर्चा आहे मेघनाताई बोर्डीकर यांची, कारण त्यांना विकासाचे कामं भरपूर केले तर। बरोबर। आणि सध्या इथं कसं आहे, जातीपातीचं राजकारण चालणार नाही, विकासाला बघून लोक मतदान करणार आहेत। बरोबर। हां, बरं, पण आता मग आता लोकांची चर्चा अशी आहे की बाबा भांबळे साहेब जास्त टफ आहेत म्हणून, काय वाटतं? नाही, भांबळे साहेब टप आहेत त्याचा काही विषय नाही, पण विकास पहा ना तुम्ही अगोदर। विकास केल्यामुळे लोक विकासाकडे वळत असतात। विकासाकडे। हां, बरोबर। यावेळेस पुन्हा एकदा विद्यमान आमदार दिला चान्स आहे 100%, काही विषय नाही। या भाऊ, बोला या। काय नाव आहे तुमचं? ज्ञानेश्वर निर्वळ। हा, काय सध्या कोणाची हवा आहे? कोणी येईल निवडून? हवा जरी असली तर दीदीचं काम एक नंबर आहे, मेघना दीदीचं। बर। त्याच्यामुळे त्यांनाच मत जास्त पडणार, त्याच म्हणजे ह्या वेळेस पुन्हा आता मेघना दीदीचे चान्सेस जास्त आहे? जास्त आहे, जास्त। बरं, त्यांच्यापेक्षा मग तुम्ही अजून त्यांना विरोध कोणाला पाहतात? विरोध म्हणत आहे भांबळे। बरं, टप चालणार, टप चालणार एकदम। मग दीदीच येणार, दीदीच कारण येणार। की विकास आहे दीदीचा एक नंबर। काय नाव आहे तुमचं? नितीन नारायणराव चव्हाण। बरं, काय वाटतं ह्यावेळेस विधानसभेमध्ये कोणाची हवा जास्त आहे? विधानसभेमध्ये सेलू जिंतूर मतदारसंघात विजयराव भांबळे साहेब यांची हवा आहे विजयराव सध्या। भांबळे साहेबांची हवा आहे।
आणि पण विद्यमान आमदारांनी तुमच्या इकडे बरेचसे काम केले वालूर सेलू रोड असेल किंवा सेलूचे रोड असेल जिंतूरचे रोड असतील. नाही, विजयराव भांबळेंनी बी कामं केलेली आहेत. शेतकऱ्यासाठी आणि डीपीआय दिलेले आहेत. रुपये दिले रस्त्याची कामं त्यांनी केलेली आहेत. सामान्य जनतेचा कॉल केला तुम्ही फॉलो करते. बरोबर. काही पोलीस स्टेशन काम असेल, दवाखान्याचं काम असेल. मग आता आपण त्यांच्या प्रतिद्वंदी तुम्हाला काय वाटतं कोण उमेदवार त्यांना असं तगडा उमेदवार कोणाला पाहतो? सुरेशराव नागरे. नागरे साहेब. आणि बीजेपी बीजेपीने सुरेशराव नागरे आणि विजयराव भांबळे दोघं टक्कर राहणार. काय नाव तुमचं? माझं उत्तम झालं. काय वाटतं यावेळेस कोण येईल? यावेळेस असं वाटतं विजयराव भांबळे जरा कामाचे बरं भांबळे साहेबांची सीट लागू शकते. म्हणजे दोघात टक्कर आहे, कोणा नागरे साहेब आणि भांबळे साहेब. आणि बोर्डीकर काय नाही काम भरपूर केलं सर, बोगसच काम आहे. काम क्वालिटी लाडकी बहीण योजनेमुळे काय लाडक्या बहीण योजनेमुळे 100% मेघना दिदी येणार आहे. मेघना दिदी जे रस्ता दिलेला आहे मेघना दिदी नाही. याच्या आमदारांनी काय दिलं आतापर्यंत? आमदारांना काम केलं काय केलं काहीच केलं नाही. भरपूर काम केले. हे आमचं मेघना दिदी दिलं नाही. मेघना दिदी नाही. मेघना दिदी भरपूर काम नाही. याच्या अगोदर जे आमदार होते त्याच्यापेक्षा जी चांगली कामगिरी केली ती म्हणजे मेघना दिदींनी केली. आम्हाला आतापर्यंत तशी कामगिरी कोणाची वाटलेली नाही. त्यामुळे आमचं काय मत आहे की यावेळेस बी मेघना दिदींनी निवडून यायला पाहिजे आणि त्याने 100% येणार आहेत. 100%. मेघना दिदीने असे काम केले की भरपूर आतापर्यंत कोणी करू शकतो. मला कळतं तसं माझं मत दोनदाच आहे. बरोबर. पहिले जादूकरचं दान करणे केले आणि ते पण कमळात जाणार आहे. बरोबर. मोदीला मतदान जाणार. बरं आता युवा पिढीसाठी तिचं म्हणणं आहे हो. की कमळ पण मग तालुक्यामध्ये युवा पिढीसाठी काय रोजगार कामगार केले का विद्यमान आमदारांना? हा केलेत ना, भरपूर केलेत ना. बरोबर. की जसं की त्यांनी कारखाना काढलाय, बरोबर. त्याच्यावर भरपूर नागरिक काही कामाला लागले. बरोबर. गावाला त्याचा फायदा होणार आहे. बरोबर. आणखीन पुढे चलून गावामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. बरोबर. जेणेकरून गावाचं हे भविष्य वाढणार आहे. समोरचं जे आहे ते पण त्यांच्या मुलांसाठी पण चांगलं आहे ते. बरोबर. जेणेकरून जे व्हायला आता आजकाल कसं आहे, आता आपल्याला इथून आता अंडरग्राऊंडची लाईट फिटिंग होणार आहे. बरोबर. तिच्याबद्दल आपल्या ग्रामपंचायतनं जे सांगितलंय की तुम्ही लाईट बिल भरू नका, त्याचा पण प्रस्ताव दिदींनी मांडलेला आहे. बरोबर. असे कामं चांगले व्हायले तर त्यामुळे आम्हाला आमदार म्हणून मेघना दिदीच पाहिजेत. मेघना दिदीच पाहिजे. येणार पण मेघना दिदीच आहे. बरोबर. हा, बांबळे येणार नाही आणि नागरे पण येणार नाही. नागरे पण येणार. दिदीच येणार आहे. चालेल. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण बरोबर आम्हाला वेगळं वाटतं. काय वाटतं? आपोआपल्या समस्या काय ज्याच्या त्याचं आपलं आपलं मत आहे. तुम्हाला सांगा तुमच्या वतीनं कोण येईल? 100% विजयराव भांबळे साहेब निवडून येणार. पण आता समजा दिदीनं मेघना दिदीनं काम केले तेवढे भांबळे साहेब काम करतील का निवडून आले? बिंदासच करणार. आता लोक केले. बरोबर. मी बोधगावचं आहे. आता लोक आम्हाला कधी कोणी रोड नाही आणला. बरोबर. भांबळे साहेबांनी वरून जाऊन रोड आणला मंत्रिमंडळात. मंत्रिमंडळात. हा, मग आता तुमच्या गावामध्ये समजा भांबळे साहेब भांबळे साहेब सगळीकडेच कुठे पण काय म्हणले? लोक रनिंग मध्ये असलेले. पैसे वाटेल. बरोबर. याच्यापर्यंत याच्या माणसाचा पैसा पोहोचला म्हणून ते मानेच पैसा वाटला. बरोबर. आमच्या माणसानं आम्हाला पैसाच वाटला नाही. या निकडे भाऊ. काय नाव आहे तुमचं? राजू पांढरे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? नागरे साहेब. नागरे साहेब येतील. लीड आहे वालूर. लीड मधून वालूर सरपंचाचा वालूर सरपंचाचा आज परवेश आहे. बरं. कोणाचा? कोण? जिल्हा परिषदचे आपले उपटा गटाचे जिल्हा परिषदचे आपले शहर अध्यक्ष त्यांनी आज राजीनामा दिलेला आहे. संजय भाऊ नारायण साडे. बरोबर. त्याचा वंचित बहुजन आघाडी सुरेशभाईच्या नेतृत्वाखाली प्रवेश आहे. बरोबर. मध्ये भव्य दिव्य कार्यक्रम आहे 8 वाजता. आज 8 वाजता. आज परवेश आहे. तिथून मग तुमच्या वालूर सरपंच आज परवेश आहे. बरोबर. आज वालूर गावातून लीडनं नागरे साहेब 2000 लीड राहणार. मग आता त्यांच्या लीड मुळे समजा एकूण मतदान जास्त. वालूर मध्ये सरपंचाची परवेश 95% ओबीसी लोकांचे गाव आणि इथून 2000ची लीड आम्ही देणार. बरोबर. वालूर मधून गॅस 4 नंबरचं बटन 2000-3000च्या लीडनच राहणार. लीडनच राहणार. आता इथं मतदान किती आहे टोटल? वालूर मध्ये जवळपास 8-8.5 वोटिंग आहे. बरं. जवळपास 1800 ते 2000 मध्ये नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी आणि हे मतदान आणायचं काम आम्ही करायचं. बरोबर. राहणार. काय सध्या चर्चा कोणाची इकडे? विद्यमान आमदार आज परत निवडून संधी भेटणार का नवीन चेहरा आहे? नाही, या ठिकाणी तर चर्चा सध्या विद्यमान आमदार माननीय सो मेघना दिदी बोर्डीकर यांची चर्चा आहे. बरं. आणि काय मग आता सध्या ह्यावेळेस कोणाला चान्स असणार? नाही, यावेळी तर काही याच्यात काही विषयच नाही की त्यांच्याशिवाय दुसरं कोणी निवडून येईल म्हणून. बरोबर. हो, आणि दिदी 100% निवडून येणार हे आमचा विश्वास आहे. बरं. मग दिदीला सोडून तुम्ही प्रतिद्वंदी कोणाला पाहतात? दिदीला सोडून आम्ही प्रतिद्वंद्वी पाहण्याचा काही विषयच नाही. बरं. कारण
शुअर शीट दिदीचीच लागणार. बस 100%. आमचं मतदान 100% दिदीला आहे आणि पूर्ण सेलू जिंतूर विधानसभेचं मतदान आमच्या विश्वासानं तरी दिदीलाच राहील. बरोबर. काय भाऊ तुमचं काय नाव आहे? माझं नाव गजानन चोरमले आहे. बरोबर. काय सध्या वारागोडमध्ये पण माझं असं मत आहे की आमदार सौ मेघनादिदी बोर्डीकर यांनी भरपूर विकास कामे केलेली आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आमदार जो विद्यमान आमदार आहेत मेघनादिदी बोर्डीकर ह्याच निवडून येतील माझी अशी अपेक्षा आहे. परत त्याच निवडून येतील. हा. आणि महत्वाचा भाग असा आहे की मेघना दिदी या मागच्या 5 वर्षाखाली आमदार होत्या, पण 2.5 वर्षाचा कालखंड असा राहिला की ते त्यांच्याकडे त्या कार्य करण्याची गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल नसते राहिल्या. आणि त्यानंतर 2.5 वर्षाचा असा कालखंड राहिला आणि 2.5 वर्षात एवढे काम होणं ही कोणाची हातची गोष्ट नाही. आपला सेलू ते पाचलेगाव मार्ग असेल, वालोर मधील अजून भरपूर ठिकाणी असे कामं असतील, समामंडप असतील, रस्ते असतील किंवा काय मंदिराचे कामं असतील, सगळ्यांच्या गोष्टी या दिदीनं पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला तरी वाटतंय की वालूरमध्ये तसेच सेलू जिंतूर विधानसभेमधील सर्व ठिकाणी दिदी ह्या बहुपूर्ण लीडीनं निवडून येतील. वालूरमध्ये तर शक्य नाही ते. वालूरमध्ये लीड नागरे साहेबलाच राहील. वालूरमध्ये ओबीसी समाज जास्ती आहे. कारण की वालूरमध्ये सगळेच आता वालूरचे ज्येष्ठ नागरिक सरपंच आज संध्याकाळी 7 वाजता त्यांचा आपलं बाजार मैदान येते जाहीर प्रवेश आहे. जाहीर प्रवेश त्यांचा सरपंच आमच्या गावचे. दिदीला विरोधक म्हणून टसल मध्ये नागरिकचं 100% वालूर मध्ये तर लीड तर आहे 100%. कमीत कमी 2-3 हजाराची लीड वालूर मधून नागरे साहेबाला भेटेल. 2-3 हजाराची लीड ना वालूर मधून. दगडूबा जोगदन महाराज. काय सध्या जिंतूर सेलू विधानसभेला कोणाची चर्चा आहे? आमदार मेघना बोर्डीकर. मेघना दिदी बोर्डीकर. विकासाचा मुद्दा, शासनाच्या योजना, पुन्हा जातीपातीचं राजकारण अजिबात नाही. सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणाऱ्या बोर्डीकर कुटुंब पहिल्यापासूनच. बरोबर. आता जिल्हा मध्यवर्ती बँक आहे बाजूला, इथं सुद्धा वालूरमध्ये 3 कर्मचारी लावलेले. बरोबर. त्या मराठा असून सुद्धा एक धनगर समाजाचा बांधव, एक मुस्लिम समाजाचा बांधव, एक बौद्ध समाजाचा 3 कर्मचारी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लावलेले. आणि मुंबई मार्केटला सुद्धा माळी समाजाचे असतील, धनगर समाजाचे, वंजारी समाज असतील. पण आता समजा काय माहिती का, विकास इथला पाहिजे. जिंतूर सेलू मध्ये आपल्याला चेहरा पाहिजे. कामं इथली त्यांनी केलीत का? वालूरच्या प्रत्येक वार्डामध्ये आता मला माहिती 1, 2, 3, 4, 5, 6 वार्ड आहे. जवळपास 80% कामं झाली. 80% इथं दवाखाना असेल, वालूरला जोडणारे सगळे रस्ते असतील. प्रत्येक वार्डात म्हणजे कोणत्या जाती धर्मात असा विषयच केला नाही. एवढा विकास मी म्हणतो 40 वर्षात कोणी केला नाही. तर सेलू तालुका जिंतूर गाव तिथं काम येते. आणि योजना शासनाचे 100% आहेत. त्याच्यामुळे आम्हाला महायुती सरकार आणि भाजपचे आमदार या ठिकाणी गरज आहे आणि 100% येणार. वालूरमध्ये सुद्धा आम्हाला 1000ची लीड राहणार आहे. शेवटी सर्व मीडियांना मी अशी विनंती करतो, तसेच सर्व मतदार बंधूंना विनंती करतो, जिंतूर सेलू विधानसभामधील सर्व मतदार व्यक्तींना विनंती करतो मी, बटेगे तो कटेंगे हा नारा योगीजीनं मांडलेला आहे आणि तो नारा सत्यात आहे. त्या हिशोबाने आपण विचार करावा आणि त्याच्यावर आपण मतदान करावं. सर्वांना जय श्रीराम. धन्यवाद. तर आज आपण जाणून घेतला आहे जिंतूर सेलू या विधानसभेत मतदारसंघातील वालूर या गावाच्या मतदारांचा कौल. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.